अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. सज्जन हो, आज 27 जुलै आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी भाग 2 असो. तर आपला विषय तुकाराम महाराज यांच्याबद्दल चाललेला होता. प्रपंचाच्या बाबतीमध्ये आनंदी आनंद. स्वतः तुकारामांची पत्नी याविषयी सारखी तक्रार करायची, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. फरफट आणि वनवन थांबली नव्हती. मग एके दिवशी तुकारामांशी भांडायचे असा निश्चय केला. एकूण वातावरण पाहून तुकाराम महाराज म्हणाले, अगावले, आता आपले सगळे चांगले होणार. भांडणासाठी आलेली जी भांडण विसरली आणि तुकारामांना म्हणते, धनी खरंच आपलं चांगलं होणार. तुकाराम महाराज म्हणाले, हो, आता आपलं सगळं चांगलं होणार आहे, कारण आता वाटोळे व्हायचे काहीच शिल्लक राहिलेले नाही. त्याच्यापेक्षा काय वाईट होणार आहे. त्यामुळे इथून पुढे आपल्याला आता धोका नाही. जिजीने कपाळावर हात मारून घेतला. यांना असल्याही परिस्थितीमध्ये विनोद सुचतो. यांना संसाराचे काही देणे घेणे नाही असा विचार करून जिजी तेथून निघून गेली. संतांचा संसार हा भगवंताचा संसार असतो. तो कसा चालवायचा हे त्याने ठरवलेले असते. हसत हसत चालवायचा की रडत रडत चालवायचा हे संतांनी मान्य केलेले असते, कारण त्यांचे स्वतःचे असे काहीच राहिलेले नसते. सारे देवाचे झालेले असते. एवढे वाटोळे झाले तरी देवाकडे एकच मागतात, मला जन्मोजन्मी तुझी सेवा दे. मी कसाही असो, सुखात असो वा दुःखात असो, तुझे विस्मरण होऊ नये. काय या संतांना म्हणावे, पण यांच्या कृतीला अनुसंधान म्हणावे लागते. म्हणून साधकाने आपले ध्येय ठरवायचे. मला काय करायचे आहे, मला कुठेपर्यंत जायचे आहे, हे एकदा निश्चित झाले म्हणजे तेवढी माणूस धडपड करू शकतो. संतांचे ध्येय एकच असते, त्यांना देव मिळवायचा असतो. त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू असते. त्यांची डोळस भक्ती असते. देव कोणीकडे कसा भेटेल व त्याच्यासाठी मला काय त्याग करावा लागेल, त्याच्यासाठी मला कोणती कृती करावी लागेल, हेच सारे विषय असतात. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. त्यांना बाकीचे काही आवडत नाही, नात्यातला आवडत नाही, मग बाकीचा विषय दूर राहिला. एक बाई तरुणपणी विधवा झाली. नवरा मेलेल्याचे खूप दुःख झाले, पण दुःख कवटाळून चालत नाही, पुढे चालत राहावे लागते. तशी ती चालत राहिली. नवरा मेला तरी आपली नजर कधी तिने दूषित होऊ दिली नाही. तिचे आचरण अगदी सोज्वळ होते. तिला एक मुलगा होता, त्याच्यासाठी तिने जगायचे ठरवले होते. परमेश्वराच्या अनुसंधानात त्याला तिने लहानाचा मोठा केला. त्याचे लग्न ठरले. पहिली मंगलाक्षदा म्हटल्यावर तिच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. ते एकीने पाहिले. तिने विचारले, तुम्ही का रडत आहात? तेव्हा तिने सांगितले, आज हे असते तर. तिच्या जीवनाचे अंतिम ध्येय हा कायमच नवरा आहे व होता, त्यात बदल नाही, नव्हता. तशी साधकाची वृत्ती असावी. त्यांना प्रारब्ध गोड वाटू लागते. यांची श्रद्धा दृढ असते. या जीवनात जे सुख दुःख मान अपमान जे काही मिळणार आहे ते तुझ्याचमुळे. त्यामुळे सुख मिळाले तरी तुझ्याचमुळे व दुःख मिळाले तरी तुझ्याचमुळे या विचारात कधी फरक पडत नसतो. जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ मूल्य म्हणजे भागवत भक्ती. हे भगवंता, ज्याच्यात तू आहेस त्यात सर्व काही आहे, ज्याच्यात तू नाहीस ते सर्व काही असून सुद्धा सर्व काही नसल्यासारखे आहे. महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर जे जळीत झाले, एका गृहस्थाचा वाडा जाळण्यासाठी समाज धावला. त्यावेळी घरचा मालक परगावी गेला होता. घरातून त्याची पत्नी बाहेर पडली. जाळणाऱ्यांनी सर्व वाडा जाळून टाकला. कुणीतरी तिला विचारले, सगळं संपलं ना? तेव्हा ती म्हणाली, नाही, सर्व काही शिल्लक आहे. जोपर्यंत माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे तोपर्यंत असले 10 वाडे जळाले तरी पुन्हा निर्माण करता येतील, पण सूत्र सुरक्षित राहिले म्हणजे सर्व काही सुरक्षित आहे. असाच एका मित्राचा वाडा जळला.
त्याचा मित्र भेटला, ज्याचे जळाले होते तो आपल्या मित्राच्या गळ्यात पडून रडू लागला आणि म्हणाला, सर्व काही संपले. तेव्हा तो म्हणाला, अरे काहीच संपले नाही. तू आहेस हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. तसा भगवंत हा सर्वस्व भक्तासाठी असतो. त्यांच्या मनात आणि ध्यानात पांडुरंगच असतो. त्यांना दुसरा विषयच नसतो. हे सद्गुरू यशवंत बाबा आपणास सांगत आहेत. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणे हीच खरी त्यांची गुरुसेवा होय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.